जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ. आपण एक किमान दोन अभंग तरी घेऊया. हा. अतिशय प्रसिद्ध अभंग आहे हा. हा, पण हा सुविचारामध्ये होता, तर त्याचं मला भक्तीमध्ये फार महत्वाचं त्याचं मोल काय आहे ते कळलं. वाचल्या वाचल्याच तुमच्या लक्षात येईल का? मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. म्हणजे भक्त म्हणजे सारखा परमेश्वरासमोर पण रडणार, परिस्थितीसमोर पण रडणार आणि अतिशय खळवा माणूस, असं नाही आहे स्वरूप भक्तीचं. भक्ती ही किती दणकट पण असू शकते, एकाच वेळी कणखर पण असते आणि मऊसूत अशी अशी असते. हे दोन्ही तुकारामांच्याकडनं ऐकण्यामध्ये फार मजा आहे त्याची. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. आम्ही विष्णुदास असे असतो, आम्ही मेणापेक्षा मऊ असतो, आम्ही पटकन पागळतो. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. आणि वज्र सुद्धा तोडू शकेल अशी आमच्यामध्ये कठीणता असते. एकाच वेळी आम्ही मऊ असतो, एकाच वेळी आम्ही कठीण असतो. म्हणजे हे एका परीनं अ- अणुरणीय थोकडा तुका आकाशा एवढा असं म्हटल्यासारखंच आहे. आम्ही छोटे पण असतो आणि आम्ही मोठे पण असतो. तसंच आम्ही 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 एकदम मवाळ पण असतो आणि आम्ही अतिशय कडक पण होऊ शकतो. मेले जित असो निजोनिया जागे. मेले जित म्हणजे आम्ही मेल्यासारखे दिसलो तरी आम्ही जिवंतच असतो. हे बघा, हे तुकारामांची बोलण्याची पद्धत. म्हणजे आम्ही मायाळू पण असतो आणि कडक पण असतो, हे एका बाजूला झालं. तुकारामांच्या मनामध्ये एकदा ते हे ड्युअलिस्टिक काहीतरी आहे असं म्हटलं की ते टोकच गाठतात. ते म्हणतात आम्ही मेलेलो दिसलो ना तरी आम्ही जिवंत असतो. असो निजोनी या जागे. आम्ही झोपलेलो दिसलो ना तुम्हाला तरी आम्ही जागेत असतो. असं आम्ही आम्ही झोपलेलो असलो तरी जागे असतो. आम्ही मेलेलो असलो तरी जिवंत असतो. म्हणजे आम्ही मरण आणि जीवन, जन्म आणि मृत्यू आम्ही एकाच वेळी भोगत असतो. असे आम्ही आहोत. तर आम्हाला काय मऊ मेणावणी होणं काय आणि वज्रास कठीण होणं काय, हे दोन्ही आमच्यामध्येच आहे. कारण सगळेच आम्ही आहोत. याचं कारण असं आहे, या भक्तीमध्ये सगळ्यात मोठं वैशिष्ट्य भक्तीचं असं आहे की जे आपल्याला जे अपोजिट पोल्स दिसतात, दोन वेगळी वेगळी टोकं दिसतात आणि टोकांमध्येच विचार करायची आपल्याला जी सवय लागलेली असते. तर अध्यात्म आणि त्यातही विशेषतः भक्ती, भक्ती आणि भक्तीतून होणारं ज्ञान ह्याचं स्वरूप असं आहे की सगळी सगळी टोकं त्यामध्ये नष्ट होतात. आणि आणि दोन तुम्हाला ज्या विसंगत गोष्टी वाटतात त्या गोष्टींना जोडलं जाणं हे अध्यात्मात फक्त शक्य होतं. हे सायन्समध्ये उदाहरणार्थ शक्य जर व्हायचं असेल तर त्याला क्वांटम वगैरे खूपच कॉम्प्लिकेटेड गणित करून ते शक्य होतं. दोन अपोजिट्स एकत्र नांदतात कसे, हे सायन्सला अतिशय न पटणारं लॉजिक आहे आणि ते ते पटवायसाठी त्यांना फार त्रास पडायला लागतो. म्हणजे तो गणितात किती ससे होलपट होते ते ते बघायचं असेल तर थोडा सुद्धा क्वांटमचा जर विचार केला तुम्ही, क्वांटम फिजिक्स, क्वांटम कम्प्युटिंग, तर त्याचा त्यांचा त्रास लक्षात येतो. हा त्रास आमच्या अध्यात्मामध्ये सहज असा हे केला जातो की नाही, अरे मी हे पण आहे आणि मी ते पण आहे एकाच वेळी. एकाच वेळी मी कठीण आहे, एकाच वेळी मी मृदू आहे. मी म्हणजे आम्ही. तसा हा हा अभंग आहे. हा अभंग असा मिश्किलपणानं लिहिलाय. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मेले जित असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ. हा तुकारामांचा खूप नंतरच्या अवस्थेतला अभंग आहे. असा हा विश्वास आलेला आहे जगण्याबद्दलचा, भक्तीबद्दलचा, विठोबाबद्दलचा, जगाबद्दलचा, की असं म्हणतात अरे आम्ही काहीही होऊ. असं पूर्वी नव्हतं. भक्त तुम्ही असतं तेव्हा सर्वांना चांगलं असायला पाहिजे. आता अर्जुनाची जी अवस्था आहे ती अशी अर्धवट भक्ताची अवस्था आहे. तो गलित गात्र झालेला आहे पहिल्या अध्याय. एवढा पराक्रमी असून तो गलित गात्र झालेला आहे की मी माझ्या गुरुला कसं मारू, मी माझ्या भावांना कसं मारू, असा असा त्याचा मी माझ्या गुरुबंधूंना कसं मारू असं म्हणून तो गलित गात्र झालेला आहे. आणि आपण असे गलित गात्र होतो ह्याचाच त्याला फार विशेष वाटतंय की मी असा नैतिकता, नैतिक भावनेनं असा भरून आलेलो आहे आणि तू मला मारायला काय सांगतोस. तेव्हा कृष्णाने त्याला दुसऱ्या टोकाला नेऊन मारायला शिकवलेलं आहे गीतेमध्ये त्याला. कारण तो मऊ मेणाहुनी झालेला विष्णुदास होता. त्याला कठोर वज्रास भेदण्याला प्रवृत्त करणारी गीता गीता हा ग्रंथ आहे. तुकारामांनी ती अचिव्हमेंट अर्जुनाची इथं करूनच टाकली. ते म्हणतात आम्ही मऊ मेणाहुनी विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. असे दोन्ही एकाच ठिकाणी नांदणारे असे तुकाराम आहेत. ते अर्जुनाच्या पण फार पुढे गेलेले आहेत. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, कारण ही तुकारामांची भाषा आहे. त्याचा संस्कृतीकरण कासेची लंगोटी म्हणून आमच्या आचार्य अत्रेंनी केलं. पण ही खरी तुकारामांची आमच्या देहू परिसरातली मावळची भाषा आहे. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, आमच्या कमरेची लंगोटी काढून देऊ भल्या माणसाला, काय आम्हाला काही काही आसक्ती नाही. नाठाळाचे नाठाळाचे काठी देऊ माथा. नाठाळाचा जो माथा आहे त्याच्या डोक्यावर काठी पण आम्हीच घालू.
आणि हा, भल्याला आम्ही आमची कमरेचं सुद्धा सोडून आम्हीच देऊ, अशी दोन्ही आमच्यामध्ये आमच्याकडे असीम त्याग आहे. आणि आमच्याकडं क्रौर्य पण तसं काय काय आम्ही काय कमी करत नाही. त्यातही विशेष करून दया आहे, त्याग आहे, हे फार सहज सहज शक्य आहे. पण ह्यातलं जे हे काठिण्य जे आहे ते पण भक्तीचाच भाग आहे. हे 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 फार ह्या तुकारामांचं वैशिष्ट्य आहे आणि आपल्या भक्तीचंच ते वैशिष्ट्य आहे. पुढची ओळ बघा कशी आहे ती, आणि किती जबाबदारी झालेली आहे. माय बापा होनी बहु मायवंत. अहो, तुमचे मायबाप तुमच्यावर प्रेम करणार नाही तसं प्रेम आम्ही करू. कारण आम्ही विठ्ठलाच्या माध्यमातून प्रेम करतो ना. आम्ही आम्ही जैविक आई वडिलांच्या माध्यमातून प्रेम करत नाही. आमचं प्रेम आहे ते तुमच्यामधल्या विठ्ठलावरचं प्रेम आहे, त्यामुळे तुम्हाला ते वेगळंच जाणवणार. माय बापाहुनी बहु मायवंत. आणि दुसरं टोक काय, करू घात पात शत्रू होनी. तुम्ही तर दुष्ट असाल तर शत्रूपेक्षाही आम्ही तुमच्याशी घातपात करू. आम्हाला काय त्यामध्ये नैतिकतेचा प्रश्न येणार नाही, असं तुकाराम सांगतायत. नीती आणि अनितीच्या फार पलीकडे गेलेली आणि तरी विवेकी अशी भक्ती, तिचं दर्शन तुकाराम आपल्या ह्या अभंगामध्ये घडवतात. आणि कसं म्हणतात बघा, अमृत ते काय गोडा आम्हा पुढे, आम्ही एवढे गोड आहोत, अमृत सुद्धा फिका पडेल आमच्या पुढे. ह्यात कसलाही अहंकार नाही. हा केवळ पांडुरंगाच्या समीप जाऊन तिथं बसलेले आहेत आणि पांडुरंगाच्या पायाशी बसून तुकाराम हे अभंग लिहित आहेत. अक्षरशः असे एक एक 300 तरी अभंग गाथेमध्ये असे आहेत की ते चक्क पांडुरंग शेजारी असल्यामुळेच शक्य लिहिणं झालेलं आहे, त्याशिवाय शक्य नाही असं लिहिणं. अशा पद्धतीचे आहेत. कारण त्यातला जो गर्व आहे ना, त्या गर्वाला ची बाधा नसलेला तो गर्व आहे, कारण तो पांडुरंगाचा गर्व आहे, तो त्याच्या भक्ताचा गर्व आहे. माया बापाहोनी बहु मायावंत तर म्हणलंच, पण अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. विषापेक्षा आम्ही कटू आहोत हो, आणि अमृतापेक्षा आम्ही गोड आहोत, असं एकाच वेळी म्हणलेलं तुकाराम आहे. आणि मग शेवट कसा केलाय बघ, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. अवघेची गोड म्हणजे काय, हे तुम्ही ज्याला कडू म्हणता आणि तुम्ही ज्याला गोड म्हणता त्याच्या पलीकडे एक गोडपणा आहे. त्या गोडपणाचा दोन भाग आहेत, एक ज्याला तुम्ही गोड म्हणता आणि ज्याला तुम्ही कडू म्हणता. गोड आणि कडू, विष आणि अमृत, आई बाप आणि शत्रू, आणि मेण आणि लोखंड, ह्या द्वैताच्या पलीकडेच एक गोडी आहे. त्या गोडीचे आम्ही भाग आहोत. आमच्या गोडीमध्ये एक गोड आणि एक तुमचं, एक गोड आणि तुमचं एक कडू आहे. आम्ही त्याच्या पलीकडे गेलो असल्यामुळं आम्ही कुठलेही टोक आमच्यामध्ये घेऊ शकतो, वेळ प्रसंग पडेल तसा आणि पांडुरंग प्रेरणा देईल तसा. पण ते आम्ही मोठे गोड आहोत. ह्या ह्या गोड मधला ग असं कॅपिटल जीचा गोड आहे तो. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, हे अवघेच्या गोडचा सगळा भाग आहे आणि हा समजून घेतला पाहिजे. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. तुम्हाला जसं पाहिजे ना तसे आम्ही होऊ. तुम्ही दुष्ट असला तर आम्ही तुमच्यापेक्षा दुष्ट होऊन तुमचं निर्धारण करू. तुम्ही भक्त असला तर तुमच्या आईबापापेक्षाही प्रेम करून आम्ही तुम्हाला अमृताच्या वाट्या आणून आणून देऊ. अशा पद्धतीचा अतिशय, यामध्ये कसलाही हळवेपणा नाही, काहीही नाही, असा हा फार अ, अ, मोठ्या अभंगांमधला हा 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 आहे. हा अजून एक अभंग आपण फक्त करूया आणि मग आपण थांबूया. अ, तुकाराम या अभंगामध्ये, हा पण असा अतिशय आत्मविश्वासातून आलेला असा अभंग आहे. ते म्हणतात, आम्ही खरे गुण बघतो आणि त्याचं कौतुक करतो, आणि खरा गुण जर दिसला नाही भक्तीमधला, अध्यात्मातला, तर तुम्ही ब्राह्मण आहात का शूद्र आहात हे काय आम्ही बघत नाही. कारण काय आहे, साधू संतांचं पेव फुटलेला काळ आहे हा सगळा. आणि काही दाभोळकरांसारखी माणसं नाही, विवेकाचं जागरणच झालेलं नाही मुळात. इथे इथे काही काही शिक्षण नाही आहे, काही नाही. हा जुना समाज आहे सगळा. त्या समाजात अंधश्रद्धा खूप आहे. त्यामुळं त्यांचा फसवणूक करणारे अनेक साधू संत बोकाळलेले आहेत. अशा वेळी मी त्या साधू संतांवर जी टीका करतो, सामान्य भक्त, सामान्य माणसाचा कळवळा येऊन, ती टीका हा त्याच्या दांभिकतेवरची असते, त्याच्या साधुत्वावरची नसते, असं तुकाराम ह्या अभंगामध्ये सांगतात. म्हणून म्हणतायत, वेशा नाही बोल. साधू संतांना जो साधूचा वेश धारण केलाय, त्याला मला काय म्हणणं नाही, तो साधूचा वेश आहे, त्याला मी शिवी घालत नाहीये. अवगुण दुशिले, वेशा नाही बोल, अवगुण दुशिले, ऐशा बोला भले जणे क्षोभा. तुम्हाला क्षोभ झाला तरी चालेल साधू संत हो, पण तुमच्या वेशावर माझी टीका नाहीये. तुमचं अंतःकरणातच संतत्व नाहीये, त्याच्यावर मी टीका करतो. तुमचे अवगुण आहेत ना, त्यावर मी टीका करतोय. तुम्ही त्या टीकेचा अर्थ, हे बघा ह्याला संन्यासाचं काही नाही असं गैरअर्थ घेऊ नका. असं तुका म्हणजे काय पद्धतीची ते टीका करत असतील बघा. कोण नेणे अन्न, जीवाचे जीवन. अहो, अन्न जे असतं त्यामुळेच आपण जगतो. हे कोणाला माहित नाही, अन्नाचं कौतुक करायलाच पाहिजे.
पण त्या अन्नामध्ये जर विषाचा कण जरी येऊन मिसळला तरी त्यांना खाण्यायोग्य राहत नाही. तुम्ही अध्यात्म सांगता, तुम्ही सगळी भगवी छटी परिधान करता, पण त्याच्यामध्ये तुमची आसक्तीचा अंतर्भाव होतो, म्हणून मी तुमच्यावर टीका करतोय. तुमच्या अभिमानावर मी टीका करतोय, तुमच्या अहंकारावर मी टीका करतोय, तुमच्या अध्यात्मावर आणि आणि तुमच्या तुमच्या वेशावर मी टीका करत नाही. कोण नेणे अन्न जीवाचे जीवन, विष मेळवेणा विष होय. विष त्यात मिळालं असलं तर ते विषच होतंय, ते अन्न राहत नाही. आणि मी त्या विषावर टीका करतोय हे तुम्ही लक्षात घ्या, असं सांगताय. सोने शुद्ध जेणे कोण हा विचार. सोने शुद्धच आहे, हो सोन्याचं कौतुकच आहे. पण सोन्याचा दागिना जेव्हा बनवायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये हिणकस धातू मिसळला जातो, कारण त्याच्याशिवाय त्याचा दागिनाच बनत नाही. ते म्हणतात अशा वेळी सोनं सोनं राहत नाही, आणि अशा त्या खोटेपणावर मी टीका करतोय, मी खऱ्या सोन्यावर टीका करत नाही. सोने शुद्ध नेणे कोण हा विचार, डाके हिनवर केले त्यासी. त्याला असं डाग टाकायला लागतो आणि मगच त्याचा दागिना होतो. त्यामुळं त्या त्या सोन्यावर मी टीका करते, त्या डाकावर मी टीका करतो, मी सोन्यावर टीका करत नाही. मग त्यांनी सरळ त्यांचं कन्क्ल्युजन काय मी म्हणालो ते सांगितलेलं आहे. याती शुद्ध, याती शुद्ध तुमची, तुम्ही ब्राह्मण, परी अधम लक्षण. ब्राह्मणामध्ये जर अधम लक्षण दिसलं तर मी अधम म्हणणार, मी तुम्हाला ब्राह्मण म्हणून मी तुझी पूजा करणार नाही. याती शुद्ध परी अधम लक्षण, वाया गेले तेणे सोंगेही ते. ते ब्राह्मण वाया गेले, ही ब्राह्मणत्वाची सोंग आहेत, हे ब्राह्मणत्व नाही. त्यामुळे मी तुमच्या ब्राह्मणत्वावर टीका करत नाही. तुम्ही ब्राह्मण असला तरी तुमच्यामध्ये जे अहंकारामुळे आलेले दोष आहे तेच फक्त दाखवून देतोय, असं सांगायचं काम तुका. काय मोठं धाडस आहे बघा. तुका म्हणे शूर तोची पावे मान. खरं जो कोणी पराक्रम गाजवतो त्यालाच मान मिळणार. उगाच शूराचं नुसतं ड्रेस करून मिळेल काय तो मान? तुमच्या मनगटात शौर्य असलं तरच तुम्हाला मान मिळणार. तुका म्हणे शूर तोची पावे मान, अनेक मंडळ भार आहे. विनाकारण शौर्यत्वाची चिन्ह धारण करून काही शूर होत नाही. खरं शौर्य दाखवायला पाहिजे. जसं तुम्ही खरं अध्यात्म, खरा त्याग दाखवलात तर तुम्हाला मान मिळेल. तुमची याती शुद्ध आहे म्हणून मी काय तुम्हाला मान देणार नाही. तुम्ही संन्यासाचा वेश परिधान केला म्हणून मी तुम्हाला मान देणार नाही. आणि हे सारखं भांडण आहे, सगळा स्वतःमधलं दांभिकत्व आणि बाहेरचं दांभिकत्व बोकाळलेलं, ह्याच्याबरोबर तुकोबा लढतायत. आणि ती लढाईतून असे असे अतिशय मौलिक एकापेक्षा एक अभंग आले, ते आपण बघतोय. पुढच्या रविवारी परत बघूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.